गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. तरी जीवनाच्या एखाद्या टप्प्यावर तरी हा विचार आला पाहिजे की वय वाढत चाललंय, पदरात काय पडतंय. आमच्या जीवनाच्या कल्याणाचा कोणता तरी एक सुनिश्चित असा मार्ग अजून आमच्या पदरात पडलाय का. आमचं जीवन संपवताना आम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही खरंच जगलात का हो, तर हो मी जगलो असं छाती ठोकपणानं सांगता येईल का मला. दुःख लेवोनी सुखाची अंगी सळीत जगाते, ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात. आणि दुःख आलं की मुलं म्हणायची तू आमच्यात नको, तू दुसरीकडे जा, एकटा खेळ, आमच्या जवळ यायचं नाही. दुःखाला कोण जवळ करेल, सुखाला सगळे जवळ करतात. त्या दुःखाला वाईट वाटायला लागलं, वाईट वाटलं काय हा माझा भाऊ, पण त्याला सगळे खेळायला घेतात, मला कोणी खेळायला घेत नाही. ते दुःख बिचारा रडत रडत आईकडे गेलं, नियतीकडे, आणि तिला सांगितलं आई मी तुझा मुलगा आहे ना. म्हणे हो. म्हणे तो सुख आहे तुझाच मुलगा. हो. मग तू त्याला असं काय दिलंस की जेणेकरून त्याला सगळे जवळ बोलवतात आणि मला कोणीच जवळ बोलवत नाही. कारण मी दुःख आहे, मला कोणी जवळ बोलवत नाही, त्याला सगळे बोलवतात, माझ्यावर असा अन्याय का. ते आईला पटलं. आई म्हणाली बरोबर, मग मला काहीतरी उपाय. आई म्हणाली चिंता करू नको, नियती हुशार करेल. तिने सांगितलं चिंता करू नको, तुला सगळे खेळायला बोलवतील, मी व्यवस्था करते. म्हणजे काय करशील. काही नाही. त्या शहाण्या आईने एवढंच केलं, आत गेली, कपाट उघडलं आणि सुखाचे कपडे काढले आणि दुःखाच्या अंगावर चढवले आणि त्याला सांगितलं जा. जेव्हा लोकांनी लांबून बघितलं की पांढरा शर्ट निळी चड्डी आहे, हे सुखच आहे, ये बाबा तू ये, आणि जवळ आल्यावर कळलं की हे सुख नाही दुःख. दुःख लेवोनी सुखाची अंगी सळीत जगाते, ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात. या मृत्यू लोकांमध्ये काही चालणार नाही. बाळबळी आवाडे भोजनाचं ती कोडे, आयुष्य निमाले अंतुलीयेकडे ते ग्लानीची नाही. काय मृत्यू लोक विचित्र आहे. माणसं वाढदिवस साजरे करतात, वय वाढलं म्हणून 5वा काय, 10वा काय, 51वा काय, 61वा काय, 65वा काय, 71 काय, 75 काय, सहस्त्रचंद्र दर्शन काय, 100 काय, वरचीवर एक एक पुढचा वाढदिवस ते साजरे करत जातात. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे बाळ बळिया वाढे भोजे नाचती कोडे, बरोबर आहे, हे आनंद निर्माण होतो सगळ्यांना, नाचती कोडे हे आनंद आहे, ठीक आहे, परंतु आयुष्य निमाले अंतुलीयेकडे ते ग्लानीची नाही. अरे एका वर्षानं आपण मृत्यूच्या जवळ गेलो याचं भानही या मृत्यू लोकांमध्ये असू नये काय. आमचा वाढदिवस आम्ही साजरा करावा की करू नये हा कदाचित वैकल्पिक मुद्दा असेल, हा कदाचित व्यक्तिगत जीवनाचा व्यक्तिगत भाग असेल, मला काही त्याच्याबद्दल आक्षेप नाही. पण कुठल्या तरी जीवनाच्या एखाद्या टप्प्यावर तरी हा विचार आला पाहिजे की वय वाढत चाललंय, पदरात काय पडतंय. आमच्या जीवनाच्या कल्याणाचा कोणता तरी एक सुनिश्चित असा मार्ग अजून आमच्या पदरात पडलाय का. आमचं जीवन संपवताना आम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही खरंच जगलात का हो, तर हो मी जगलो असं छाती ठोकपणानं सांगता येईल का मला. कोणत्या तरी टप्प्यावर हा विचार केला पाहिजे की जेणेकरून आपल्या हातात वेळ असताना, वेळ निघून गेल्यानंतर सगळेच विषय संपतात, ती एक आगतिकता राहते आपल्या हातामध्ये फक्त. मी कशा करता हे सगळं सांगतो. ज्ञानेश्वर महाराज ही भाषा बोलून दाखवतात. दर दर साप वेळी जाता आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा, ऐसा कवणे प्राणी या लोभा वाढवी ती तृष्णा. एखादा बेडूक आहे, बेडूक एखादा नाग येतो, त्या बेडकावर हल्ला करतो, त्याला मागून पकडतो. तो बेडूक अर्धा सापाच्या तोंडात आहे, अर्धा बाहेर आहे, आणि त्याचं तोंड बाहेर असताना त्याच्या तोंडासमोर एखादी माशी आली तर बेडूक त्या अवस्थेत त्या माशीला खाण्याचा प्रयत्न करतो. पण त्या बिचाऱ्याला हे कळत नाही की आपण मागे कुणाचं तरी भक्ष्य होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या कलियुगामध्ये जीवाची अवस्था याच्यापेक्षा काय वेगळी. काळाने आम्हाला अर्ध पकडलेलंच आहे, पण तरी सुद्धा अजून आम्ही अनात्म पदार्थाच्या संग्रहामध्ये लागलेलो असू. तर हा भाव कधीतरी निर्माण झाला पाहिजे की काळाची एवढी पडेल माझेवरी. तुकोबाराय बोलतात तसं. अशनम्मे वसनम्मे जायामे बंधुवर्गो मे इति मे मे कुर्वाणम कालहंती व्रकोदरहा. एका सुभाषितात वचन आलं. मे 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 करणारा प्राणी कोणता.
बॅ 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 करून शेळी मेंढी ती ओरडते मे मे मे. तसं अशनम मे वसनम मे गाया मे बंधुवर्गो मे इति मे मे कुर्वाणम. हे वस्त्र माझं आहे, हे अन्न माझं आहे, जाया मे पत्नी माझी आहे, घर माझं आहे, शेत माझं आहे, मुलगा माझा आहे, हे सगळे भाऊ हे सगळे माझे आहेत, हे माझं आहे, हे मी मी मे मे या संस्कृतामध्ये मे म्हणजे माझं, हे माझं माझं मे 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 असं करणारी जी शेळी आहे त्या शेळीला मे मे करणाऱ्या शेळीला जसा कधीतरी एखादा कोल्हा येतो आणि तिला खाऊन टाकतो, तसा मे 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 करणाऱ्या जीवाला काल नावाचा कोल्हा येतो आणि कधी ग्रस्त करून टाकतो तिला कळत नाही. हा फक्त माझं 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 करत राहतो. ज्ञानोबा तीच भावना बोलून दाखवतात आणि म्हणून त्याचा सगळ्याचा शेवट करताना ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाला असं सांगितलं, अर्जुना या मृत्यूलोकामध्ये तू जन्माला आलास. हा मृत्यूलोक कसा आहे? हा मृत्यूलोक सरळ नाही आहे. हा मृत्यूलोक उफराटा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला शब्द उफराटा. सगळं उलट चालणार आहे. आहा कटकटा ये ओखटे मृत्यूलोकीचे उफराटे. मृत्यूलोक सगळा उलटा आहे, कारण मुळ्यावर आहेत, पानं खाली आहेत. ऊर्ध्वमूलमध शाखम अश्वत्थम प्रावुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी. आपण नेहमी म्हणतो 15वा अध्याय. उपडिले कौतिके झाड येरी मोहरा ठाके ते वेगे जैसे सुखे तैसे हे नोहे. ज्ञानेश्वर महाराज बोलून दाखवतात. याच्या मुळ्यावर आहे, पानं खाली आहे, तसा उफराट आहे आणि खरंच उलटा आहे. मृत्यूलोकामध्ये काहीच उलट नाही, सगळं उलट. भाषा उलटी येतं. मागे मी कदाचित उदाहरण दिलं असेल. मी किती साधं उदाहरण आपल्याला सांगू. घरामधली साखर संपली तर बायको नवऱ्याला सांगते पायामध्ये चप्पल घाला आणि साखर घेऊन या. आता पायात चप्पल आहे का चपलेत पाय? किती साधा विचार आहे. चपलेत पाय घाला आणि साखर घेऊन या हे बरोबर आहे का पायात चप्पल घाला आणि साखर घेऊन या हे बरोबर आहे? कशात काय घालायचं? पायात चप्पल घालायचं असेल तर पाय असा कापावा लागेल, त्याच्यामध्ये चप्पल अशी ठेवावी लागेल आणि मग साखर आणायला जावं लागेल. असं करतं का कोणी? आपण चपलेत पाय सरकवतो पण म्हणताना पायात चप्पल म्हणतो. उफराटे. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. सांगण्यात तात्पर्य नाहीये. जरी अर्जुना तू या मृत्यूलोकामध्ये आहा कटकटा ये ओखटे मृत्यूलोकीचे उफराटे येथ अर्जुना जरी जरी तू इथं जन्माला आला असलास तरी सुद्धा तुझ्या कल्याणाचा म्हणून तुला एक मार्ग मी सांगतो. काय मार्ग? कल्याणाचा मार्ग कोणता सांगतात? भगवंतांनी सांगितले जरी अर्जुना इथं जन्माला आलास तरी झडझडोनी वहिला नीट ये भक्तीची वाटेला जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. माझं अव्यंग असं निजधाम तुला प्राप्त करून घ्यायचं असेल झडझडून बाहेर पड आणि या भक्तीच्या वाटेला लाग. भक्तीची वाटेला झडझडून बाहेर पड. झडझडून हा शब्द फार महत्वाचा. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सगळं येतं. नाट्यशास्त्रामध्ये जो अभिनय सांगितला जातो तो अभिनय 2 प्रकारचा असतो. एक अंगिक अभिनय असतो आणि दुसरा वाचिक अभिनय असतो. अंगिक आणि वाचिक. जेव्हा आपण हालचाल करून या रंगमंचावर इकडून तिकडे फिरतो, चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव दाखवतो, आपल्या हालचालीतून देहबोलीतून काही भावना आपण अभिव्यक्त करतो, तेव्हा त्या अभिनयाला अंगिक अभिनय असं म्हणतात. आणि ज्या वेळेला स्वरातल्या चढ उतारावरून विशिष्ट शब्दाच्या विशिष्ट फेकीतून विशिष्ट शब्दाच्या योजनेतून जेव्हा आपला भाव आपण व्यक्त करतो तेव्हा त्याला वाचिक अभिनय असं म्हणतात. आपल्याकडे नाट्यशास्त्र जेवढं जुनं आहे तेवढं दुसरं कुठेही नसेल जगामध्ये. भरत मुनींचं नाट्यशास्त्र आहे जुनं आपल्याकडे. अभिनयाचा विचार त्याच्यामध्ये आहे. मला विचार तो सांगायचा नाही. पण झडझडोनी वहिला नीट हा झडझडोनी हा जो शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलाय तो नाट्यशास्त्रातल्या वाचिक अभिनयाचं उदाहरण म्हणून घेतलं पाहिजे. झडून बाहेर पड अर्जुना तू याच्यातून बाहेर पड असं कोमल भगवान बोलले नाही. ज्ञानोबा बोलले नाही. त्यावेळेला असं बोलले झडझडोनी बाहेर पड. हा शब्दच असा आहे की ऐकल्यावर त्याने अंतरुणातून झटकून बाहेर पडलं पाहिजे.
नाहीतर काही मुलांना उठतोस का रे बाळा असं म्हटलं की ते उठत नाही. त्याला आई चालत नाही, त्याला बापच लागतो. त्याने 4 शिव्या दिल्या पाहिजेत. उठ मूर्ख कुठला, कळत नाही तुला, किती वाजले बघ, 8 वाजले, उन्हा अंगावर आली तरी झोपून राहतोस, लाज वाटत नाही तुला, अभ्यास कधी करणार, उठ मूर्ख कुठला. मग झटकून बाहेर पडतो. झडझडोनी हा शब्द तुम्ही घरी जाऊन एकदा खोलीमध्ये अंधार करून उच्चारून बघा, त्याच्यातल्या वाचिक अभिनयाची आपल्याला अनुभूती. झडझडोनी वहिला अनेक ये भक्तीची ये वाटेला, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. अर्जुन म्हणतो देवा, झडझडोनी वहिला अनेक भक्तीची ये वाटेला, मी लागेन भक्तीच्या वाटेला, पण ही भक्तीची वाट म्हणजे काय मला सांगा ना. आणि मग त्याचं उत्तर देताना भगवान म्हणाले, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैव मात्मानं मत्परायणः. सगळ्या भक्ती मार्गाचं स्वरूप म्हणून भगवंताने आपल्याला हा श्लोक अर्जुनाच्या निमित्तानं पुढे ठेवलेला, आपल्याला सांगितलेला. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी ही पूर्वपीठिका कशा करता सांगितली, या श्लोकाचं महत्व कळल्याशिवाय मन्मना भव हे जे पहिल्यांदा भगवान बोलतात त्याचं महत्व आपल्याला कळावं, जेणेकरून आपण त्या विचाराकडे लवकर. कारण काय असतं, एक साधा विचार मी आपल्याला सांगतो गमतीचा म्हणून, थांबतोय, एक महत्वाचा विचार म्हणून. काही वेळेला महत्व सांगून उपयुक्तता पटते आणि काही वेळेला उपयुक्तता सांगितल्याशिवाय महत्व पटत नाही. ऐका, काय असतं, थोडं एक वेगळा विचार जर केला तर श्रवणाचा अधिकार ज्याचा वाढलेला आहे त्याला महत्व ऐकलं की उपयुक्तता कळते. पण जो सामान्य आहे, जो कच्चा आहे, जो मंद अधिकारी आहे, त्याला उपयुक्तता सांगितल्याशिवाय महत्व पटत नसतं. फरक आहे. महत्व आणि उपयुक्तता बऱ्याच वेळेला असंच घडतं की त्याची उपयुक्तता आधी जाणवते आणि मग त्याचं महत्व पडतं. अलीकडच्या काळामध्ये उपयुक्तता वाद हा वादच आहे नवीन, ज्याला इंग्रजीमध्ये युटिलिटेरियनिझम असं म्हणतात. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये या वादाची खूप मोठी चर्चा आहे. आपण त्याला उपयुक्ततावाद म्हणतो. आणि आत्ताचं आपलं जीवन जर बघितलं तर बहुतेक सगळं उपयुक्ततावादावरच चाललंय असं म्हणायला हरकत नसेल. एखाद्या गोष्टीची उपयुक्तता संपली की ती वस्तू फेकून द्यावी या विचाराची आज आपण आहोतच. ज्याला तो कदाचित पाश्चात्य विचाराचा प्रभाव असेल अथवा पाश्चात्य क्रियांचं अंधानुकरण असेल, मला त्याच्यात जायचं नाही आणि तो माझा विषय नाही आता. परंतु आता मी उपयुक्ततावाद असं म्हटलं तर शुद्ध कळणार नाही ते. मी शुद्ध मराठीत सांगतो आपल्याला, यूज अँड थ्रो. शुद्ध मराठीत जर बोलायचं झालं तर असं, हा हे आपल्याला पटेल. यूज अँड थ्रो, वापरा आणि फेकून द्या, उपयुक्ततावाद, बस संपलं. आमची उपयुक्तता संपली, वस्तूचं महत्व संपलं. म्हणून मी आपल्याला म्हणतो की वस्तूचं महत्व कळून वस्तूची उपयुक्तता कळणं हा श्रेष्ठ अधिकार आहे आणि वस्तूची उपयुक्तता कळाल्यानंतर वस्तूचं महत्व कळणं हा कनिष्ठ स्तर आहे विचाराचा. एक गमतीचं उदाहरण देतो. ऑक्सिजनचं महत्व समजावून सांगितल्यानंतर कोणी झाडं लावत नाही, पण ऑक्सिजन लावावा लागला की मग महत्व पडतं. लक्षात आलं का? मी गंमत म्हणून सांगतोय आपल्याला. ऑक्सिजन असला पाहिजे, तो आपल्या जीवनाकरता उपयुक्त आहे, त्याच्या विना आपण जिवंत राहू शकत नाही. हे किती महत्व सांगू देत, लोकांना झाडं लावावी वाटत नाही, ऑक्सिजनचे स्रोत निर्माण करावेत असं वाटत नाही. परंतु जेव्हा तो लावण्याची वेळ येते आणि सिलेंडर्स मिळत नाहीत, त्याची उपयुक्तता जेव्हा निर्माण होते त्यावेळेला त्याचं महत्व पडतं. पण ज्या वेळेला आधी सगळेजण महत्व सांगत असतात त्यावेळेला त्याची उपयुक्तता कळत नसते. मी उदाहरण म्हणून आपल्याला सांगितलं. मी हे कशा करता आपल्याला बोलतो की त्याच अनुषंगानं, त्याच विचाराच्या अनुषंगानं मी आधी मन्मना भव या विचाराचं महत्व काय आहे हे आपल्या समोर मुद्दाम ठेवलं. कारण आपण सगळेजण शून्य श्रोते आहात. उपयुक्तता सांगून महत्व पटवून द्यावं असे तुम्ही सामान्य स्तरावरचे श्रोते नाही आहात, मला कल्पना आहे त्याची.
म्हणून मी आधी महत्व सांगितलं आणि महत्व सांगितलं की मग त्याची उपयुक्तता पटते. मग मला त्याच्या उपयुक्ततेचा आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर केलेल्या भाष्याचा, अर्जुना मन हे मीची करी, तू मन मला करून टाक, मन हे मीची करी असं भगवान बोलतात. कुष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.